नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा एक्झाम पॉईंट या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मागील काही दिवसापासून आपण पोस्टमॅन, मेल गार्ड व MTS परीक्षेची आपण पूर्वतयारी करून घेत आहोत. परीक्षेच्या दृष्टिकोनाने परीक्षामध्ये विचारल्या जाणाऱ्या सर्व अपेक्षित प्रश्नांचा आपण सराव करून घेत आहोत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला हा जनरल नॉलेज पार्ट 3चा व्हिडिओ आहे. तुम्ही पार्ट 1 व पार्ट 2 पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. दोन्हीही ते तुम्ही अवश्य पहा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर साईडला येणाऱ्या घंट्याचा आयकॉनला ऑन करायला विसरू नका व तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजची आपली ही सामान्य ज्ञान म्हणजेच जनरल नॉलेज पार्ट 3ची सिरीज आपण स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपल्या पार्ट 3च्या सिरीजमधला पहिला क्वेश्चन असा आहे, होम रूल चळवळ कोणी सुरू केली? याचे ऑप्शन आहेत: ए. लोकमान्य टिळक व ॲनी बेझंट यांनी संयुक्तपणे, बी. लोकमान्य टिळक व ॲनी बेझंट यांनी स्वतंत्रपणे, सी. महात्मा गांधी व ॲनी बेझंट यांनी संयुक्तपणे, डी. महात्मा गांधी व ॲनी बेझंट यांनी स्वतंत्रपणे. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे बी. लोकमान्य टिळक व ॲनी बेझंट यांनी स्वतंत्रपणे होम रूल चळवळ सुरू केली. तर आपला दुसरा क्वेश्चन असा आहे, चष्मा बनविण्यासाठी कोणत्या काचेचा वापर करतात? तर याचे ऑप्शन आहेत: ए. बहिर्वक्र भिंग, बी. फ्लिंट काच, सी. आंतरवक्र भिंग, डी. दुधी काच. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे ए. चष्मा बनवण्यासाठी जो काच वापरला जातो तो असतो बहिर्वक्र भिंगाचा काच. तर आपला तिसरा क्वेश्चन असा आहे, तुर्कस्थानच्या खलिफाची सत्ता खालसा होऊ नये म्हणून काँग्रेस व मुस्लिम लीगने कोणती चळवळ सुरू केली? तर याचे ऑप्शन आहेत: ए. खलिफा चळवळ, बी. खिलाफत चळवळ, सी. कुका चळवळ, डी. सहकार चळवळ. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे बी. खिलाफत चळवळ ही सुरू केली गेली. तर आपला चौथा क्वेश्चन असा आहे, शास्त्रीय दृष्ट्या हिरा म्हणजे काय? तर याचे ऑप्शन आहेत: ए. वायू, बी. रत्न, सी. कार्बन, डी. खनिज. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे सी. शास्त्रीयदृष्ट्या हिरा म्हणजे कार्बन आहे. तर आपला पाचवा क्वेश्चन असा आहे, विषुववृत्तीय पट्ट्यातील तापमान कसे असते? तर याचे ऑप्शन आहेत: ए. वर्षभर कोरडे व उष्ण, बी. पावसाळ्यात दाट व उष्ण, सी. वर्षभर उष्ण व दमट, डी. हिवाळ्यात दमट व थंड. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे ए. तर मित्रांनो, आपला सहावा क्वेश्चन असा आहे, खजुराहो कोणत्या राज्यात आहे? तर याचे ऑप्शन आहेत: ए. उत्तर प्रदेश, बी. मध्य प्रदेश, सी. महाराष्ट्र, डी. ओरिसा. तर खजुराहो हे जे आहे मित्रांनो, ते आहे मध्य प्रदेश या राज्यात. म्हणून याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे बी. तर आपला सातवा क्वेश्चन असा आहे, भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर याचे ऑप्शन आहेत: ए. दिल्ली, बी. मद्रास, सी. कलकत्ता, डी. मुंबई. तर भारताचे सर्वोच्च न्यायालय मित्रांनो दिल्ली येथे आहे. तर आपला आठवा क्वेश्चन असा आहे, चंद्रभागा नदीस कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचे ऑप्शन आहेत: ए. दिल्ली, बी. मद्रास, सी. कलकत्ता, डी. मुंबई. तर चंद्रभागा नदीस मद्रास या नावाने ओळखले जाते. म्हणून याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे बी. तर आपला 9वा क्वेश्चन असा आहे, खालील दिलेल्या राशीपैकी अदिश राशी डॅश डॅश आहे? याचे ऑप्शन आहेत: ए. विस्थापन, बी. चाल, सी. गती, डी. त्वरण. तर अदिश राशी जी आहे मित्रांनो, ती आहे चाल. चाल ही अदिश राशी आहे. म्हणून याचं आन्सर जे आहे मित्रांनो, ते आहे बी. तर आपला 10वा क्वेश्चन असा आहे, डॅश डॅश या सरोवराची निर्मिती उल्कापातापासून झालेली आहे? तर याचे ऑप्शन आहेत: ए. चिल्का, बी. लोणार, सी. सांभार, डी. पुलिकेत. तर उल्कापातापासून ज्या सरोवराची निर्मिती झालेली आहे तो सरोवर आहे मित्रांनो लोणार सरोवर. म्हणून याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे बी. तर आपला 11वा क्वेश्चन असा आहे, डॅश डॅश हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे? तर याचे ऑप्शन आहेत: ए. दिल्ली, बी. चेन्नई,
सी मुंबई, डी हैदराबाद. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे सी. मुंबई हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. तर आपला 12वा क्वेश्चन असा आहे, इंग्लंड येथे सकाळी 9 वाजता सुरू झालेल्या क्रिकेट सामना भारतात किती वाजता दिसेल? तर याचे ऑप्शन आहेत ए दुपारी 3:30 वाजता, बी दुपारी 2:30 वाजता, बी रात्री 2:30 वाजता, डी सायंकाळी 5:30 वाजता. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे डी. सायंकाळी 5:30 वाजता दिसेल. इंग्लंड येथे जर सकाळी 9 वाजता सुरू झालेला क्रिकेट सामना असेल तर इंडियामध्ये तो सायंकाळी 5:30 वाजता दिसेल. तर आपला 13वा क्वेश्चन असा आहे, बाबू गेनूने कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिले? तर याचे जे ऑप्शन आहेत ते आहेत ए नंदुरबार, बी मुंबई, सी पुणे, डी सातारा. तर बाबू गेनूने ज्या ठिकाणी आपले आत्मबलिदान दिले तर ते शहर आहे मित्रांनो ते आहे मुंबई. म्हणून जे याचा आन्सर जे आहे मित्रांनो ते आहे बी. तर आपला 14वा क्वेश्चन असा आहे, कोणत्या शास्त्रज्ञानाने अनुवंशिकतेचे मूलतत्व शोधून काढले? तर याचे ऑप्शन आहेत ए फ्लेमिंग, बी चर्चिल, सी मॉर्गन, डी मेंडल. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे डी. मेंडल यांनी अनुवंशिकतेचे शोधून काढले. तर मित्रांनो आपला 15वा क्वेश्चन असा आहे, 1857च्या उठावानंतर कोणत्या दिवशी भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली? तर याचे ऑप्शन जे आहेत ते ए 1 डिसेंबर 1859, बी 1 डिसेंबर 1858, सी 1 नोव्हेंबर 1857, डी 1 नोव्हेंबर 1858. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे डी. 1 नोव्हेंबर 1858 रोजी इंग्लंडच्या राणीकडे सत्ता हस्तांतरित करण्यात आली होती. तर आपला 16वा क्वेश्चन असा आहे, रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात? तर याचे ऑप्शन जे आहेत ते आहेत बायोप्सी, बी सर्जरी, सी डेप्सॉन, डी आहे यापैकी नाही. तर शरीरातल्या एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात असा इथं क्वेश्चन विचारलेला आहे. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो त्याला म्हणतात बायोप्सी. म्हणून याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे ए. तर आपला 17वा क्वेश्चन असा आहे, भारतात सर्वात कमी साक्षरता कोणत्या राज्यात आढळते? तर याचे ऑप्शन जे आहेत ए आसाम, बी बिहार, सी कर्नाटक, डी ओरिसा. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे बी. बिहार राज्यामध्ये सर्वात कमी साक्षरता आढळते. तर आपला 18वा क्वेश्चन असा आहे, मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ कोणी लिहिले? तर याचे ऑप्शन आहेत ए संत तुकाराम, बी संत तुकडोजी महाराज, सी समर्थ रामदास, डी संत ज्ञानेश्वर. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे सी. संत रामदास यांनी मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ लिहिलेले आहे. तर आपला 19वा क्वेश्चन असा आहे, कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक ही बाब कोणत्या मूलभूत हक्कांतर्गत येते? तर याचे ऑप्शन जे आहेत ए समानतेचा हक्क, बी धार्मिक स्वातंत्र्याचा, सी स्वातंत्र्याचा हक्क, डी शिक्षणाचा हक्क. तर कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक ही बाब ज्या कायद्याअंतर्गत येते तो कायदा आहे मित्रांनो समानतेचा हक्क. समानतेचा हक्क या कायद्याअंतर्गत सर्वांनाच कायद्यासमोर समान वागणूक दिली जाते. म्हणून याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे ए. तर आपला 20वा क्वेश्चन असा आहे, कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप होतो? तर याचे ऑप्शन आहेत ए ॲनिफिलिस, बी हायझोबियम, सी प्लॅझ्मोडियम, डी वरील सर्व. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे सी. प्लॅझ्मोडियम या परजीवी जीवाणूमुळे हिवताप होतो. तर मित्रांनो आजचा आपला क्वेश्चन फॉर यू मधला क्वेश्चन असा आहे, खालीलपैकी थायलंडची राजधानी कोणती आहे? तर याचे ऑप्शन आहेत ए सयाम, बी जकार्ता, सी सिंगापूर, डी बँकॉक. तर या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून सेंड करायचा आहे. तर मित्रांनो जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही ते अवश्य कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. जर तुम्ही याचा आन्सर योग्य दिला तर आम्ही तुमचं नाव नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाहीर करू. तर मित्रांनो आजचे असे हे टॉप 20 क्वेश्चन होते जे की जनरल नॉलेजमधले परीक्षा दृष्टिकोनाने हे खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही जनरल नॉलेज व करंट अफेअर्सचे आमचे व्हिडिओ डेली पाहत राहा. आम्ही आमचे डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ डेली चॅनलवर येत असतात. ते व्हिडिओ मिस न करण्यासाठी तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर साईडच्या घंट्याच्या आयकॉनला ऑन करा विसरू नका. व तसेच या व्हिडिओला लाईक नाही केला तर लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा विसरू नका. तर मित्रांनो आपण भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.